सर्वस्व दयाला हे वाहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे म्हणायचं काय माझ्या वारसाई देवीला मी माझी मानवत नरा तुझ्या चरणी अर्पण करतोय म्हणायचंय काय जगत जननी माता तू आई वाघ जाई तुझ्या कृपाशीर्वादाने होई पर्वताची राई तुझ्या बिन भरोसा माझा कोणावर नाही मग हा गेला धावून येई जशी येते वासराला ती गाय याचनाही करण्यासाठी हो मग याचनाही करण्यासाठी मी आलो तुझ्या पायी याचनाही करण्यासाठी मी आलो तुझ्या पायी सुखी ठेव साऱ्याला तू आई वाघ जाई याचनाही करण्यासाठी आलो तुझ्या पायी याचनाही करण्यासाठी आलो तुझ्या पायी सुखी ठेव साऱ्याला तू आई वाघ जाई सुखी ठेव साऱ्याला तू आई वाघ जाई सुखी ठेव साऱ्याला तू आई वाघ जाई सुखी ठेव साऱ्याला तू आई वाघ जाई
स्वामी हा केला धावते नवसा करता चरणी नवसाला पावते तुझे नाव घेतल्या विना या गावाची मालकी नाही या गावाची रखवालदार आहे या गावातील अबाल वृद्ध महिला मंडळ या गावचं बाळ गोपाळ जे या ठिकाणी राहतात आणि पोटापाण्याच्या निमित्ताने मुंबई सारख्या मोठ्या महानगरीमध्ये पुण्यासारख्या महानगरीमध्ये जे कामाला आहेत त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवण्याचं काम माझ्या वागणुकीचं आहे आणि मी तिचं नाव घेतल्याशिवाय या रंगमंचावर पुढे जात नाही म्हणून म्हणतो तुझे नाव घेतल्या विना मी पुढे जात नाही तुझे नाव घेतल्या विना मी पुढे जात नाही सुखी ठेव साऱ्या आई वाग जाई सुखी ठेव साऱ्या नातू आई वाग जाई सुखी ठेव साऱ्या नातू आई वाग जाई सुखी ठेव साऱ्या नातू आई वाग जाई सचिन शब्द फुलेही हो जागीर सचिन शब्द फुलेही चरणाशिवाही जागीर सचिन पुष्प फुलेही चरणाशिवाही सुखी ठेव साऱ्या नातू आई वाग जाई सुखी ठेव साऱ्या नातू आई वाग जाई सुखी ठेव साऱ्या नातू आई वाग जाई याचनाही करण्यासाठी ओ याचनाही करण्यासाठी आलो तुझ्या पायी सुखी ठेव साऱ्या नातू आई वाग जाई श्री गजानन गावदेवी माते बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा विजय सोलाई नाच मंडळ मोरवंडे मोदगेवाडीचा विजय छत्रपती शिवाजी महाराज बजरंग गणपती बाप्पा
तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापण गुणवर्णिताना कमी पडते लेखणी कारण मंगलमूर्ती गणेशाची होते 30 कोटी देवा म्हणून म्हणायचा सरल्या श्रावण सरी नवीन आहे का नवीन अहो या सरल्या श्रावण सरी गजबजली डोंगर दरी नाव घ्यायचं राहून गेलं घेतो यासाठी सांगतो सन्माननीय माझे कवी होते ज्यांच्या लेखनातून तुझा नवीन आहे हा लिहून पोरांनो सगळ्यांना सांगणं कार्यक्रम रेकॉर्ड करायचा हरकत नाही पण युट्यूबला टाकायचं नाही माझे 3 कॅमेरा लागले काळजी करायची नाही जो कोणी टाकले हा रामकृष्ण हरी त्याच्यावर कॉपीराईट पण नाही माझी विनंती आहे मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करून सांगतो माझे कार्यक्रम तुम्ही जरूर रेकॉर्ड करा दसरा झाल्याच्या नंतर बिंदास टाकायचं परमिशन तुम्हाला फुल पण उद्याच्या सकाळी बुवा उठायच्या आज जर कार्यक्रम ज्याचा आला त्याचा कार्यक्रम मी करणार राग मानायचा नाही युट्यूबर्स हा राग मानायचा नाही माझे कार्यक्रम तुम्ही दसऱ्यानंतर निश्चितपणे टाका मी आवर्जून सांगतो कारण सलग 8 शो आहेत अजून मला ती गाणी म्हणून उद्या सकाळी लगेच लिकेज होणार त्यासाठी तुम्हाला विनंती करतो माझे कार्यक्रम दसरा झाल्याच्या नंतर तुम्हाला बिंदास परमिशन कोणी टाका तोपर्यंत कोणी टाकायचे नाही काय आता माझे 2-3 कॅमेरे थांबले इकडे आहे हा मी कॉपीराईट मारणार हे आता तुम्हाला सांगून टाकतो कारण मी तुम्हाला सांगून थकलो तुम्ही म्हणता सचिन भाऊ आम्हाला युट्यूबर्सला बोलतो काही कारण नाही पण किमान एक 4-8 दिवस 15 दिवस जाऊ दे असं माझं नेहमी सांगणार होतं तुम्ही काय ऐकत नाही त्याच्यामुळे थोडस म्हणून म्हणतोय ऐका अहो या सरल्या श्रावण सरी ही गजबजली डोंगर दरी सरल्या श्रावण सरी गजबजली डोंगर दरी बसून मुश्कावरी हे गणराज आले ते आमच्या घरी
मूर्ती शोभून दिसते मंगल मूर्ती शोभून दिसते मंगल मूर्ती शोभून दिसते मंगल मूर्ती भक्त जनाना येते यवती अंकुश गातो मंजुळ हरती अंकुश गातो मंजुळ हरती अंकुश गातो मंजुळ हरती सचिन गिर्या करी जग जाहीर ही शाहिरी कवी सचिन गिर्या करी जग जाहीर ही शाहिरी बसून मुशकावरी हे गणराज आले आमच्या घरी 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 हो सारल्या श्रावण सरी रस बसली डोंगर दरी सारल्या श्रावण सरी रस बसली डोंगर दरी बसून मुशकावरी हे गणराज आले आमच्या घरी या 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 लवकर लवकर दादा धूर आम्ही काढणार तुम्ही कशाला काढणार एवढं आहे का बक्षीस साहेब काय सांगितलं नाव निर्मळ सुभाष दादा निर्मळ आणि आमचे मित्र संतोष दादा घाणेकरांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये जिंकले आहेत त्यांनी सांगितलं बुवा सन्मान्य अध्यक्ष आहेत आणि संतोष दादा सुभाष दादा निर्मळ यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि त्यांची फरमाईश आहे आता बघा पोरांना रेकॉर्ड करून द्यावा त्यांनी 500 रुपये कशासाठी दिले गवळण करण्यासाठी नाही दिले बुवाना खतलावा म्हणण्यासाठी नाही दिले लांबोर बुवांची कटिंग दिली त्यासाठी दिली आता काय करायचं आणि काय बाबा देतो थांबा पहिली गवळ आहे का माझे प्रतिस्पर्धी शाहीर चांगले आहेत सुंदर आवाज आहे पहाडी आवाज म्हणतात त्याला म्हणजे काय बॅनरला सुद्धा टाकतात पहाडी आवाजाचा काय बादशाह काय जादूगार मुर्दे काय हा तर त्यांनी परवा गवळण गायली कुणाला संदीपला गायले की राजेशला गायले काय माहिती नाही त्यांची गवळण आहे परवाची तर कुठला रे पोरानो सिद्धार्थ जाधवचा पिक्चर आलाय तो असा 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 करतो तो काय रे उठर काय हनम्या काय तास आहे ना असं काही तर नाही तुम्हाला सगळा अभ्यास पाठ नाही तुमचा आम्ही बरोबर आरती तुमची पाठ काय तरी काय तिकडे वारी कशी आरतीला एकामेकाने तोंडाकडे बघायचं गाणी बरोबर पाठ असं नाही चालायचं ऐका शायरांनी सुंदर म्हणजे मी टीका नाही करत आहे सुंदर त्यांनी गवळण गायली नाही आणि मी ते ऐकली असं बघता बघता आपलं म्हटलं 2-3 दिवस आहेत माझ्या जोडीला असं ऐका बाबा काय म्हणतात ते परवा म्हणाले काय म्हणते
वरती लावतेस का एक अहो जशी जानकी झाली प्रभु रामाची तशी न झाली राधा या घनश्यामाची. कोणची गवळण आहे. आणि त्याच्यानंतर ते म्हटले की बघा मी कशी मिक्स केले चाल ह्याची पण कला आहे. खरोखर आहे, मान्य आहे. मी परवा चुकता ऐकली तर म्हटलं तुम्हाला गवळण काय गायचे तर हे पण सचिन मी पण सचिन. हा मी कदम आहे कारण माझ्यात दम आहे. हे धुमक आहे एवढाच फरक आहे. तर बोलायचं काय बोलणार म्हणून शायरांच्या उत्तर असं मी म्हणणार नाही. उत्तर असं म्हणणार नाही पण त्यांची गवळण आहे. त्याने आय थिंक राजेशला गायलंय की संदीपला गायलंय मला माहिती नाही पण सुंदर गवळण मला आवडली म्हणून मी त्याचं उत्तर लिहिलंय. ते गवळण तुमच्या समोर सादर करतो. शाहीर लक्षात असावं तुमचं. आणि आईच्या गाण्याची कट देतो. अहो दुसऱ्याच्या ऐकून सोडली सीतेला रामाने. 7व्या जन्मातली ते म्हणतात जशी जानकी झाली प्रभु रामाची. उत्तर आहे का शाहीर तुमच्याच गवळणचं कशी गवळण लावली ते बघा. अहो दुसऱ्याचं ऐकून सोडली सीतेला त्या रामाने. अनाठव्या जन्मी मला फसवले श्यामाने. या घनश्यामाने या घनश्यामाने या घनश्यामाने याच घनश्यामाने. अहो दुसऱ्याचं ऐकून सोडली सीतेला रामाने. 8व्या जन्मी मला फसवले या श्यामाने.
मथुरेतून काढला गोकुळात वाढला गोकुळात वाढला गोकुळात वाढला मथुरेतून काढला गोकुळात वाढला गोकुळात वाढला गोकुळात वाढला नको प्रकारे अहो असता तिथे हो घडला असता तिथे हो घडला असता तिथे हो घडला बालपणीच संपवले असते बालपणीच संपवले असते तुझ्या मनाने आठव्या जन्मी मला फसवले या श्यामाने दुसऱ्याचा ऐकून सोडली सीतेला रामाने आठव्या जन्मी मला फसवले श्यामाने दुसऱ्याचा ऐकून सोडली सीतेला परफेक्ट उत्तर आहे. समाज मान्य करेल, तुम्ही नाही केलं तर तुमची गवळण ऐकून दाखवा आणि म्हणून म्हणतोय. आणि याचं उत्तर तुम्ही द्यायचं. आता याचं उत्तर तुम्ही द्यायचं. तुमची गवळण जाऊ द्या, तुम्ही त्याला बोलणार नाही. तुम्ही त्यांना ज्यांना गायली त्यांना लागेल. मी नवीन तुम्हाला दिले गवळण, नवीन गवळण, नवीन शब्द, नवीन तुमची. तुम्ही ही ओरिजिनल चाल ती चोरलेली आहे. वैशी चाल सिद्धार्थ जाधवच्या पिक्चरची आहे ना. हा मैंने तुझे बुलाया शेरावाली, हे लोकांच्या लक्षात येत नाही. लई चोर असे बाजारात फिरतायत. आता मरू दे, आपल्याला काय करायचं. पिक्चर त्यांचा चालला काय गडबडला काय नाही, आपल्याला काय करायचं. ही चोरली चाल आहे, ओरिजिनल चाल ही आहे. हा ती चोरली हनम्या हनम्या हनम्या. मरू दे आपला. असं मराठी पिक्चर आहे, वाईट बोलाय नको, आपली भाषा आहे बाबा, आहे ना, म्हणून म्हणतो. जास्त बोलणार नाही. शायर तुम्ही उत्तर द्यायचं. आणि म्हणून शायरांना प्रश्न केलेला आहे. माझ्या कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. पोरांना सिट डाऊन सिट डाऊन. कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. शायरांना सुद्धा बऱ्याच वेळा मी दिलेला आहे. त्यांची माझी ज्या वेळेला भेट झाली आणि आम्ही अनेक वेळा तोच विषय अनेक शायरांकडे एकच विषय आहे. मी शायरांना विचारलंय की दोन स्त्रियांच्या संयोगातून
एक बाळ जन्माला आले. साधा सोपा सरळ विषय आहे. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय? सरळ प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. मी शाहिरांना विचारलेला आहे. त्यांच्या घराण्यातील अनेक तुषार भाऊ असतील, आणखी मधुकर बाबा असतील, सगळ्यांच्याकडे माझा विषय देखील आहे. त्यांच्याकडे माझी अट एवढीच आहे, माझ्या ग्रंथाचं तुम्ही नाव सांगितलं तर मी उत्तर पण मागणार असं मी त्यांना बोललेलं आहे. आणि त्याच्यामुळे निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय आहे. कारण स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय एखादं बाळ नवजात शिशु जन्माला येत नाही. निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय आहे. थोडासा विचार करून द्या. आणि म्हणून तुम्हाला प्रश्नपद देतोय. यंदाचं नवीन प्रश्नपद यंदाचं कसं आहे ते खाली एकलाच जो 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 मशाहीर तुम्ही ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत. वाचा पहिला जाऊन ग्रंथ. अहो मनी घोलवा घोलवा घोलवा. शाहीर तुम्ही ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत. वाचा पहिला जाऊन ग्रंथ आणि मनी घोलवा. हो नाव तुमचं आहे मोठ, नका बोलू चुकून खोट. वर्षाने हो झाले भेट मग मांडोलवा. वर्षानं गेल्या वर्षी आमची भेट दसऱ्यात म्हणूनच आधी वर्षाने ही पहिलीच भेट. बरोबर आहे बा. मांडोलवा अहो डोकं चालवा. जरा डोकं चालवा. वा टोपीच्या खाली काय डोका आहे. तुम्हाला असेल तर चालवा, असेल तर चालवा. म्हणून म्हणतो डोकं चालवा डोकं चालवा डोकं चालवा डोकं चालवा. एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय? शाहिरांना विचारलेला प्रश्न आहे. म्हणून दोन स्त्रियांच्या संयोगी जन्माला बापन सुनही त्याचा केला प्रतिपाळ. हो बापन सुनही त्याचा केला प्रतिपाळ. विचारत त्याचे नाव जोडते निर्गुण गाव. असेल तुम्हाला ठाव करत बोलवा. नका बोलू चुकून खोट. वर्षाने हो झाले भेट मांडोलवा.
चालवा, जमलं तर चालवा, नाही तर बाबांना बोलवा. म्हणजे प्रश्नाचं उत्तर द्यायला कोणतरी वासरात लंगडी गाय शाळी किंवा घरात एखादा म्हातारा माणूस आहे ना पाहिजे असतो. म्हणजे कसं वासरात लंगडी गाय शाळी, घरात एखादा वृद्ध माणूस पाहिजे असतो, अनुभवी माणूस पाहिजे असतो. म्हणून तुम्हाला नाही जमलं चालवायचं तर चालवा, नाही तर बाबांना बोलवा. साधा विषय आहे. आणि म्हणून तुम्हाला पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भुवना सुद्धा अशी चांगली साध्या अशी हा ती फरमाईश घेतो. जागा विकू नका, तिथं पीक लागवड करा आणि आपलं गाव वाचवा. आयोजक पांडुरंग गुणाजी धुमक, कातळवाडी. 500 रुपये. एक तुकडा एक मुकडा गाणं गावा, निश्चितपणे त्यांची विनंती आहे. बघा दादांनी सुंदर विषय दिलाय. बरोबर, जागा, जमीन. जमीन म्हणजे आपण तिला माय म्हटलेलं आहे. जमीन माय भूमी आहे म्हणजे जमीन म्हणजे. निश्चितपणे गुणाजी दादा, खरोखर पांडुरंग गुणाजी धुमक दादांच्या माध्यमातून 500 रुपये आलेले आहे. खरोखर म्हणजे ही लोक किती अभ्यासू आहेत बघा. आता त्यांचं वय किती आहे किंवा कसे आहेत, मूर्ती कशी आहे किंवा मला कारखान्याने बक्षीस दिले. म्हणजे बघा किती लोक या आपली जमीन ही आपली माय आहे. आणि मायेला कोण, मायेचा सौदा कोण मित्रांनो करत नाही, माय कोण विकत नाही. दादांचा संदेश सुद्धा तोच आहे की जमिनी विकू नका आणि जी काय आपली काय असेल, जी काय आपली वाढवलं पाहिजे तिथं आपली पीक लागवड करा, आपली जमीन तशीच ठेवा. इकडं बाहेरचे बरेचसे प्रकल्प आता आधीमध्ये बरेचसे आपण ऐकतोय, काही गोष्टी झाल्यात मध्ये बरचसं काय राजकारण घडलंय, तिथं आपल्याला बोलायचं नाही. पण माझी ही विनंती आहे सर्वांना, खास करून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, हा समाज जो या ठिकाणी भोळा भाबडा माझा राबतोय दिवसभर शेतीमध्ये, आपलं ठेवावं लोका पोराबाळांसाठी, आपल्या नातवंडांसाठी वगैरे. त्याला सांगायला तरी बा कातळवाडीमध्ये भले असू द्या कातळ, पण पिकतंय ना म्हणून लोक राहतात ना. कातळ असलं तरी पिकतंय ना का हो. हा मग हे गोष्टी आहेत दादा. निश्चितपणे गुणाजी दादा, तुमच्या पांडुरंग दादा, तुमच्या या फरमाईशचं निश्चितपणे मी म्हणजे काय म्हणतो त्याला, मी निश्चितपणे अप्रिशिएट केलंय. मी त्याचा निश्चितपणे स्वागत करतो आणि तुम्हाला निश्चितपणे मुखडा ऐकून दाखवूया. आईच्या गाण्याचे 500 माझ्याकडे उधार घेतले आणि ह्या गाण्याचे 500 उधार ठेवून मी जातोय. काळजी करू नका या प्लीज. माझी 4 गाण्यांची बारी संपलेली आहे. वेळ सुद्धा खूप झालेला आहे. मला वाटते वाजले किती बघा, गेलं ना 12 वाजून 1 वाजलं. नसतील गेलं तर मी वाजवतो. म्हणून माझी 4 गाणी पहिल्या फेरीची झाली. चेहऱ्यांना सुद्धा तुम्ही मला तसं सहकार्य केलं, जरी मी लांबून असतो, बुवा जरी जवळला आले असले तरी सुद्धा त्यांनाही तसंच सहकार्य करा. दुसऱ्या फेरीमध्ये आपण जरा थोडंसं 5 मिनिटं मला अधिक द्या. ही 2 गाणी जे मुकडे मला दिलेले आहेत ते मी निश्चितपणे गाण्याचा प्रयत्न करेन. आता पुरती मला राजा द्या एवढी सर्वांना विनंती करतो. राधा, पांडुरंग दादा आणि मगाशी सुभाष दादा, आपण रॅप म्हणू नये. मी तुमचे 2 मुकडे निश्चितपणे दुसऱ्या फेरीमध्ये देईन. अजून बरंच काय काय आणलंय. कातळवाडीचा गणेशोत्सव विषय आहे, बरेचसे 2-3 विषय आहेत ते मी तुमच्यापर्यंत. तुमची तयारी आहे ना कामायची? हा मग ठीक आहे, चालेल. बुवाना थोडा वेळ देऊया. बुवा बघा बुवा वेळेचं बंधन मी कसं संपवलंय ते. तिथं आपला तो बाब्या झाला तर मग माझा बोलू नका मला दुसऱ्या बाजूला, मी ऐकणार नाही. म्हणून बुवाना शुभेच्छा. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनापासून या